आणि आता अरविंद केजरीवाल आपचे नेते हे आता अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत। राजकीय वातावरण दिल्लीमधलं हे तापलेलं आहे। काल ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्याचा निषेध केला जातोय। शेकडो विद्यार्थी जे आहेत ते जखमी झालेले आहेत, रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा निषेध हा प्रत्येक पातळीवर केला जातोय। राज्यामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय आणि आज जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडी आणि काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आहे। मोदी को आप लोगों के सामने झुकना पड़ा। मोदी सब लोगों से मिला, लोगों को पूरी तरह से टेंशन में रखा है। भाई तू कंधे पे हाथ रख लेकिन हिल मत ना यार, हिल मत ना तू, लेकिन ऐसा बोलता है यार। सुनो आवाज नहीं आ रही होगी, हमारे स्पीकर कल तोड़े गए और जो बंदा साउंड सिस्टम लेकर आया था उसको भी पुलिस ने डिटेन कर रखा है। इसलिए हमारे बड़े स्पीकर काम नहीं कर रहे, थोड़ा सा बड़े स्पीकर काम नहीं कर रहे, थोड़ा सा विरोधी पक्ष हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि कालपासून जर प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर मोदींच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी केली जाते आणि राहुल गांधींनी तर स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने पोलिसांनी काल कारवाई केली तर त्यानंतर आता मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आक्रमक भूमिका राहुल गांधींनी मांडलेली आहे। तरुण विरोधी पंतप्रधान या शब्दात राहुल गांधींनी कालच मोदींवर टीका केलेली होती। केजरीवाल जंतर मंतरवर आलेले आहेत, अभिजित दिपकेंच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अभिजित दिपके